सो हॅलो एव्हरीवन, तर मित्रांनो सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते सांगत आहे की आर्या जाधवला रितेश सरांनी बिग बॉसच्या घराबाहेर काढलं आहे। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काय खरं आहे काय खोटं। तर मित्रांनो आपल्या सर्वांचं पगार न्यूज चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो तुम्ही मागील एपिसोडमध्ये बघितलं असेल की आर्या जाधव आणि निक्की तांबोलीची फाईट झाली होती। तर मित्रांनो या फाईटमध्येच आर्या जाधवने डायरेक्ट निक्कीच्या कानाखाली दिली होती। तर मित्रांनो यावरच बिग बॉसनी काय केलं होतं, सर्व सदस्यांना एक ठिकाणी बोलावण्यात आले होते। तर त्याचनंतर बिग बॉसनी आर्या जाधवला 1 हप्त्यासाठी जेल दिली होती। तर मित्रांनो ही पनिशमेंट आर्या जाधवला देण्यात आली होती। तर मित्रांनो आज भाऊच्या धक्क्यावर रितेश सर आल्यानंतर रितेश सरांनी आर्याला जेलच्या बाहेर यायला सांगितलं। त्यानंतर बोलले की तुम्ही बिग बॉसचे नियम तोडले आहे। तर मित्रांनो रितेश सर असं बोलले की तुम्ही नियम तोडले तुम्ही असं पण बोलले की मला फरक पडत नाही। तर मित्रांनो यावर डायरेक्ट रितेश सरांनी तिला बिग बॉसच्या घराबाहेर आज काढलं आहे। तर मित्रांनो हे 100% कन्फर्म आहे की आर्या जाधव बिग बॉसच्या घराबाहेर गेले आहे। तर मित्रांनो तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पण टाकलं आहे की ती घरी चालली आहे असं तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे, आर्या जाधव अजून बिग बॉसमध्ये मराठीमध्ये तुम्हाला बघायची होती का? तुम्हाला तिचा गेम कसं वाटत होता? आणि मित्रांनो तुम्ही तिचा म्हणजे मिस करशाल का बिग बॉस मराठीमध्ये बघण्यासाठी? हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो आर्या जाधव अजून बिग बॉसमध्ये पाहिजे नव्हती का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो रितेश सरांनी केलं हे योग्य केलं का अयोग्य केलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व आपले चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।